हिवाळ्यातील संध्याकाळ. एव्हाना बाहेर अंधार झाला होता, पण त्याने शब्द दिला होता आणि जाणं भाग होतं. स्वतःशी बडबड करत त्याने स्कूटरला किक मारली. काकूंचं घर शहराच्या जवळजवळ दुसऱ्या टोकाला होते. तसा तो भाग बहुतेक वेगळा, निर्जन असे. संध्याकाळी फिरायला जाणारे पेन्शनर्स आणि प्रेमी युगांना सोडल्यास कुणीही दुसरा व्यक्ती तिथे फिरकत नाही. काकूंची आणि त्याच्या आईची मैत्री जवळजवळ अगदी शाळेपासूनची. काकूंचा मुलगा कुठेतरी बाहेरगावी कामाला होता. त्याने काकूंना हा बंगला विकत घेऊन दिला होता. घरकामाला येणाऱ्या वयस्कर विधवा जयश्रीबाई यांचाच फक्त वावर असे. दिवे लागण्याची वेळ झाली की जयश्रीबाई आपल्या घरी निघून जात असत आणि काकू एकट्या जेवण करून 9-9:30 वाजता झोपण्यापूर्वी कधी रेडिओ ऐकावा, कधी एखादं पुस्तक वाचावं, तर कधी कधी त्या टी व्ही बघायच्या. असा त्यांचा अखेर दिवस होता. सारी सुख असली तरी एकटेपणाचाही माणसाला कधी कधी कंटाळा येतो. म्हणून त्याच्या घरी त्या काही दिवस राहायला आल्या होत्या. अर्थातच त्याच्या आईने अगदी मनापासून स्वागत केले. 3-4 दिवसानंतर त्या म्हणाल्या, अरे एकदा आपल्या बंगल्यावर चक्कर मारून येतोस का रे? कुणाची काही पत्र वगैरे आली असतील तर पहा, आणि सगळं दारं खिडक्या तपासून परत एकदा घेशील का? हल्लीचे दिवस जरा जोखमीचे आहेत. त्याला खरं तर शहराच्या त्या भागात जाणं जीवावर आलं होतं, पण त्याने शब्द दिला होता आणि आता त्याची स्कूटर काकूंच्या घराच्या दिशेने पळत होती. मनुष्य वस्ती विरळ झाली. शहरी वस्ती मागे पडली होती. तिथून रस्ता थोडासा लहान झाला होता. आजूबाजूलाही बहुतेक बंगलेच झाले होते. काही ठिकाणी लोक राहत होते, तर काही ठिकाणी नुसतेच बांधून ठेवले होते. मुख्य रस्त्यापासून डावीकडे झाडाच्या रांगेतून एक छोटासा रस्ता गेला होता. तेथून साधारण 500 मीटर अंतरावर ते काकूंचं घर होतं. थंडी चांगली वाढली होती. रस्त्यांचे दिवे चालू झाले होते. जमिनीलगत धुक्यांचे पातळ थर झाले होते. घराच्या फाटकाबाहेर त्याने स्कूटर उभी केली आणि घराकडे पाहिले. घर काळोखात बुडले होते. त्याने लोखंडी फाटक उघडले. दोन्ही बाजूने काकूंनी झाडे लावली होती. काही शोभेची, काही पूर्वी लावलेली आणि आता चांगलेच वाढलेली. आसपास शांतता होती. फारसबंदीच्या वाटेवरून घराच्या दिशेने जाताना त्याच्या बुटांचा टपटप आवाज चांगलाच घुमत होता. त्याने हॉलचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. आत अंधार होता. डोळे सावरायला थोडासा वेळ लागला. भिंतीवर थोडेसे चाचपडत त्याला बटन सापडले. खटका ओढताच लख्ख प्रकाश झाला. 15x10चा प्रशस्त हॉल. खाली मोठा गालिचा, जुन्या पद्धतीचे फर्निचर आणि निरनिराळ्या शोभेची वस्तूंनी भरलेले होते. त्याला क्षणभर काकूंचा हेवा वाटला. हॉलला लागूनच स्वयंपाकघर होते आणि हॉलच्या मध्यावर वरच्या खोल्यांकडे जाणारा जिना होता. त्याने आधी स्वयंपाकघर तपासले. खिडक्या नीट बंद होत्या. कोणताही पदार्थ उघडा नव्हता. गॅस बंद होता. जिन्याकडे जाण्यासाठी तो वळणार तितक्याच अचानक त्याच्या माठीमागे फर्र असा मोठ्याने आवाज झाला. आवाज इतका मोठा होता आणि अनपेक्षित होता की तो डचकून पडायलाच झाला. बेसिनमधला नळ सुटला होता. खराब वॉल्व असेल, पाण्याचे प्रेशर वाढले असेल, असा त्यांनी मनातून विचार केला. त्याने तो बंद केला. जिन्याच्या पहिल्या पायरीवर असताना त्याला प्रथमच अस्वस्थपणाची जाणीव झाली. तिथे काहीतरी चुकीचे होते, पण नक्की काय ते त्याला कळाले नव्हते. घरातून बाहेर पडण्याची अनिवार्य इच्छा होती, पण अजून वरच्या खोली पाहायच्या होत्या. जिना चढून आल्यावर वरच्या मजल्यावर दोन्ही हातांना 2 मोठे बेडरूम होते आणि अगदी शेवटला एक गेस्ट रूम होता. आधी त्याने डावीकडे बेडरूम उघडले आणि लाईट लावली. आता मोठा काळा शिसवी दिवाण आणि वॉर्डरोब होता. त्याने आधी बेडरूमच्या खिडक्या तपासल्या. कपाटाचे दार ओढून पाहिले. वॉर्डरोबकडे वळत असताना त्याला तो आवाज आला. कोणीतरी नखांनी काहीतरी खरवडत आहे तसं.
आवाज कपाटातून येत होता. आत काय आहे? एखादा उंदीर, घूस, झुरळ? पण झुरळांना नखे नसतात. तो विचार करत असताना परत तो आवाज आला, पण तो आता कपाटाच्या वरच्या बाजूने होता. त्याला कपाटाचं दार उघडून आत पाहायची इच्छा नव्हती. इतकंच काय, पण त्याला आता तिथे थांबायची सुद्धा भीती वाटायला लागली होती. तो गडबडीने बाहेर आला. बेडरूमचे दार लावून घेता घेता त्याला चिंचोळ्या फटेतून त्या खोलीच्या अंधाराच्या कोपऱ्यात कोणीतरी बसल्याचा भास झाला. असेल काहीतरी कपड्याचा ढीग वगैरे, तो मनाशी म्हणाला. नाहीतर असा अंधाऱ्या कोपऱ्यात कोण बसतं का? त्याला आता दुसरी खोली तपासून लवकरात लवकर बाहेर पडायचे होते. त्याचा हात दुसऱ्या खोलीच्या हँडलवर जाता जाताच तो थांबला. आतमधून अवजड वस्तू सरकवल्याचा आवाज आला. तोही फार का शूरवीर वगैरे नव्हता. एक साधा पांढरेपेशी नोकरी करणारा माणूस. शेवटी त्याने हैया करून दार आत ढकलले आणि दिवा लावला. खोली मोकळी होती. खोलीच्या एकमेव खिडकीच्या कड्या त्यांनी तपासल्या. आसपासची हवा थोडीशी गरम झाल्यासारखी वाटत होती. कोपऱ्यातल्या आरशावरही थोडासा धुरसर तवंग आला होता. त्यांनी दिवा बंद करून बाहेर पडण्यासाठी म्हणून दिव्याच्या बटनाकडे हात नेला. घुर्र असा आवाज करत जुना अवजड शिसवी पलंग त्याच्या डोळ्यादेखत 2 इंच डावीकडे सरकला. हाच आवाज त्याला मगाशी दाराबाहेर असताना ऐकू आला होता का? त्याला आता भीती वाटू लागली. जीव गोळा झाला होता. हातपाय थरथरत होते. त्यांनी आता काय करायला हवं ते त्याला नेमके समजत नव्हते. एका क्षणात त्याने बाहेर येऊन थरथरत्या हातांनी खोलीच्या दाराला बाहेरून कडी घातली. खोलीच्या दाराला कडी घालताना त्याला डोळ्याच्या कोपऱ्यातून ती हालचाल दिसली. जिन्याच्या तोंडाशी काहीतरी होतं. अगदी त्याच्या बाहेर जायच्या सुटकेच्या मार्गावर ते बसले होते. सरळ पाहिले की दिसत नव्हते, पण नजर वळवली की डोळ्याच्या कडेतून ते तरलं. पातळ धुरासारखं हवेत चढत होतं, आकार घेत होतं. त्याची आता अवस्था खूप बिकट झाली होती. कशाला आलो होतो इथे? काय पाहायचं होतं? घरी निवांत जेवण करून पलंगावर लोळत बसलो असतो ना. ज्या घरात नळ आपोआप सुटतो, ज्या घरात अंधारी कोपऱ्यात कुणीतरी बसत होते, ज्याला घरातले अवजड पलंग स्वतःहून हलत होते, त्या घरात त्याची काय काम होते? प्राणांतिक भीतीने बोळ दिले. पायाला गती आली. 2 झेपेतच त्याने मुख्य दरवाजा गाठला. नशीब ही किल्ली त्याने कुलपातून काढली नव्हती. घाईघाईने तो कुलूप घालत असतानाच दाराला आतमधून जोराचा दणका बसला आणि फाड असा आवाज येऊन वरच्या मजल्यावरच्या खिडकीची काच फुटून बाहेर अंगणात पडली. सावज हातातून निसटल्याचा संताप होता का तो? काहीही असो, त्याला आता तिथे एक क्षणही थांबायचे नव्हते. कशीबशी त्याने स्कूटर सुरू केली आणि शक्य तितक्या वेगाने तो मागे वळूनही न पाहता मुख्य रस्त्याला आला. तिथून पुढे माणसामध्ये मिसळल्यावर त्याला किती बरं वाटले, सुरक्षित वाटले. इतर वेळेस गर्दीचा त्याला राग येत असे. काकूंना सध्या तरी तो फक्त तपासून आलो, सगळे नीट आहे एवढंच सांगणार होतो. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट? तुम्हाला पण असे काही अनुभव आलेत का? ही स्टोरी आवडल्यास लाईक, शेअर आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या SD स्टोरी टेलरला. धन्यवाद.